म्हणजे 29 समीकरण 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. फक्त 12 धावा खर्च केल्या. बराच काळानंतर गोलंदाजी करत असताना मनोहरची ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. समीकरण आहे 12 चेंडू 32 धावांची गरज. सरासरी रिक्वायर रन रेट जर म्हणता येईल तर 16चं रिक्वायर रन रेट आहे. रणधीर भोईर बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन्स आहे. बॉलला स्लो केलं, बोटं फिरवली, टप्पा अचूक ठेवला. बॅट्समनची बॅट आधी फिरली आणि बॉल हलवारपणे एकदम सॉफ्ट हँडेड दादा भोईरच्या ग्लोव्जमध्ये गेली. आपण पाहिलं. दुसरा चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. मनोहर झेल घेईल का? आणि आतापर्यंत मनोहरने पोचू शकला नाही आणि एकच धाव मिळाली आणि 2 चेंडूच्या सामर्थ्यात धाव संख्या आपण पाहतोय 30. आता समीकरण उरलंय 10 चेंडू 31 धावांची गरज. तिसरा चेंडू रणधीर भोईर कनेक्ट करायचा प्रयत्न, टायमिंग साधू. पाले संघाचे 5 खेळाडू, पडग्याचे 6 खेळाडू. जर तुमची परमिशन असेल तर 11 करून आम्ही दोन्ही संघ खेळू शकतो. 11 झाले. आमचं 5च लागतात. 5 मध्ये जिंकतो आम्ही.
चला मॅच इज ऑन. समीकरण बदललं. 6 चेंडू 18 धावांची गरज. निवृत्ती भोईर आणि शंकुनाथ गडगे फाईट घेतोय. निलेश भोईर आणि बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू. आता मात्र लेग साईडच्या दिशेने बॉल फेकलाच. वाईड आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. समीकरण बदललंय. 1+1 नी 6 चेंडू 16 धावांची गरज. निलेश भोईर गोलंदाजी करत असताना समोर शंकुनाथ गडगेला आपण पाहतोय. गोलंदाजी करतोय निलेश भोईर. समोर शंकुनाथ गडगे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मोठे फटके आतापर्यंत मारलेले आहेत. मात्र पुन्हा आपण पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अंपायर सँडी पालकर यांच्या माध्यमातून वाईट दर्शवलंय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या मात्र चेंज झाली आहे. 6 चेंडू 15. एकही बॉल फेकला नाही. 3 धावा खर्च केल्या. आता 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. जीन्स मुले नक्की जमत नसेल. क्रिकेटच्या रूल्समध्ये ट्रॅक का गरजेची आहे आता मात्र निलेश भोईर यांना समजत असेल. चांगला चेंडू. कनेक्शन प्रॉपर आहे. टायमिंग साधलाय. आला षटकार. या षटकाराने आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. या पहिल्या बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या आणि आता मात्र 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. मक्रम मस्कर जिंकल्यानंतर तुमचा तो हात हलवायची जी स्टाईल आहे ती नक्की बघायला मिळेल. मकरंजी मस्कर मस्कर तुमचं मॅच जिंकल्यानंतर हात हलवायची ती स्टाईल आहे ती झालीच पाहिजे कारण तुमचा तो आयकॉनिक स्टाईल आहे. पुन्हा मोठा फटका आला. आला षटकार. आता मात्र कमबॅक. ही जोडी का महत्वाची आमच्यासाठी हे टेंबोडे संघाने दाखवली आहे. ओपनिंग जोडीने चांगली फलंदाजी केली आहे. आता मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या समीकरण बदललंय. 4 चेंडू 3 धावांची गरज. निलेश भोईर यांनी पहिल्या बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आलेला हा षटकार आणि आता मात्र टेंबोडे संघ संतोष शेठ भोईर हे मात्र खुश होताना आपण दिसतोय आणि बक्षीस मात्र 2000चं पारितोषिक जिंकतील की काय. आणि आता मात्र पुन्हा वाईड असावा. एक तर मिळाली 2 धावा. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 धावाने अंपायर वाईड. मॅच विन. तर सर्व संघ जे हरला असेल त्यांना पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा आणि आल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही प्रत्येक संघाला मी विनंती करेन जेव्हा जात असताना सुभाष शेठ भोईर आणि त्याच्यानंतर संतोष शेठ भोईर यांना नक्की हात मिळवा कारण विनामूल्य ही स्पर्धा आपल्याला त्यांनी दिलेली आहे आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण सर्वांनी मिळून. आता मात्र मॅच रंगेल. पडगे वर्सेस पाले बुद्रुक. इंडिया वर्सेस पाकिस्तान. पडगे इंडिया, पाकिस्तान पाले टीम. असतो ना पाणी घ्या. दोघांना टिकायचाच होता. या ठिकाणी टेंबोडे संघ विन झाला आहे. नक्कीच मॅन ऑफ द मॅच शंकुनाथ गडगे. नऊ चेंडूमध्ये 27 धावा चेस केल्या त्या शंकुनाथ गडगे यांनी आणि त्यांचं बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो. श्री सुभाष भोईर यांना मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आमंत्रित करतो. अतिशय छान असा
चेस केलाय ते टेंबोडे संघाने. मुख्यतः शंकुनाथ गडगे आज चांगलाच फॉर्म आहे, कारण पहिली जी शो मॅच होती त्या मॅचमध्ये सुद्धा शंकुनाथ गडगे यांनी 50 मारली होती आणि आपला एक नवीन या वर्षीचा रेकॉर्ड तयार केला होता. त्यासाठी त्याचे हार्दिक अभिनंदन. आणि अजून एक शंकुनाथ गडगे यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे की प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपये बक्षीस होतं. यश सुभाष भोईर यांच्याकडून ते त्यांनी स्वीकारावं. तसेच निवृत्ती भोईरनी सुद्धा एक षटकार मारलाय, त्यांनी 200 रुपये ठेवले स्वतःकडे. आणि तसेच मकरंद मस्कर यांनी महत्त्वपूर्ण 2 विकेट काढले. दादा भोईर आणि रणधीर भोईर ना, रणधीर भोईर एक चांगली बॉलिंगमध्ये कमबॅक म्हणता येईल मकरंद मस्कर यांचं. त्यांचं सुद्धा आयोजकांतर्फे हार्दिक अभिनंदन आणि 400 रुपये बक्षीस देण्यात येते मकरंद मस्कर यांना. आणि तसेच टेंबोडे संघ पूर्ण टीम जिंकली, तर त्या टीमसाठी श्री संतोष भोईर, यश सुभाष भोईर, संतोष भोईर यांच्याकडनं टोटल 2000 रुपयाचं पारितोषिक पुकारलेलं होतं. त्या पूर्ण टीमने इथे यायचं आहे आणि आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. टेंबोड्या संघाचं हार्दिक अभिनंदन मॅच जिंकल्याबद्दल. आणि ते 2000 रुपये तसेच खिशात ठेवा, संध्याकाळी आपल्याला बसायचं आहे. तसेच यश सुभाष भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकार चौकारासाठी 200 रुपये होते. आणि टोटल तसेच मागच्या मॅचमध्ये वल्लभ संघाकडून खेळणारे महेश भोईर यांचं पारितोषिक वितरण होत आहे. टोटल 1000 रुपये बक्षीस त्यांना देत आहे श्री सुभाष भोईर यांच्याकडून. चला पुढील सामना पाले बुद्रुक आणि पडगे यांच्या विरुद्ध होत आहे, तर त्वरित शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्या अजून फायनलच्या मॅच सुद्धा व्हायच्या आहेत, तरी प्रत्येक संघाला विनंती आहे की आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आणि फिल्डिंगसाठी तुम्ही बाहेरचे प्लेयर घ्या, पण 40+ घ्या, असं समोरच्या टीमकडून एक ऑब्जेक्शन आलेलं आहे. समोरच्या टीमकडून ऑब्जेक्शन आलं की 40+ फिल्डिंगला घ्या. ठीक आहे, ऑब्जेक्शन मागे घेतलेला आहे आयोजकांतर्फे आणि समोरच्या टीमतर्फे. फक्त फिल्डिंगसाठीच त्यांना वापरायचं आहे. पंचांना विनंती की सामना लवकरात लवकर चालू करा. एक मागील सामना एक अत्यंत चुरशीचा होता. 24 चेंडूंमध्ये 61 धावा चेस करायच्या होत्या आणि त्यामध्ये टेंबोडा संघ विन झाला आहे. सामना लवकरात लवकर सुरू करा. अजून आपल्याला फायनलचे सामने खेळवायचे आहेत, तरी 10 मिनिटं झाली. शतरक्षण करतात. रुपेश उलवेकर, जरा लवकर शतरक्षण लावा. ओपनिंग जोडी कधीच गेली आहे पिचवर. तरी आता पुढील सामना पाले बुद्रुक विरुद्ध पडगे संघ यांच्या विरुद्ध होत आहे. एक अतिशय चुरशीचा सामना, कारण दोन्ही संघ अतिशय बलाढ्य समजले जातात. तसेच ओपनिंग जोडी करता सुभाष भोईर
आणि प्रीतम पाटील एक नावाजलेले ऑलराऊंडर. बघूया कशा प्रकारे ते आपल्या संघासाठी रन वाढून घेतील. तसेच गोलंदाज म्हणून अशोक उलवेकर पालेबुद्रुक संघाकडून. सामना चालू करावा. या ठिकाणी बघा आपण श्री माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. पहिला चेंडू आणि तोही निर्धाव असा. पहिल्या चेंडूमध्ये गोलंदाजाने आपली एक ताकद दाखवली आहे. आणि मला वाटतं फलंदाजाला काय चेंडू समजला नाही अजूनपर्यंत. ते तसे स्तब्धपणे उभे दिसतात आपल्याला. बघूया पुढचा चेंडू. अशोक उलवेकर. चांगला असा खेचून काढलेला फटका आणि सुंदर असा चौकार अडवला, परंतु परत तो बाउंड्रीच्या पार गेला आणि या 4 धावा. नाही आणि या चेंडूवर फक्त 1 धाव लेग बायची आणि या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 5. या षटकातील 3 चेंडू संपलेले आहेत आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया आता स्ट्राईकला आपल्याला दिसली प्रीतम पाटील. प्रीतम पाटील एक खतरनाक बल्लेबाज म्हणून ओळखले जातात पडके गावाचे. सध्या स्थितीत प्रीतम पाटील जर क्रीजला असले तर नक्कीच 60-70 धावा निघतील या उद्देशाने खेळत असतात. बघूया हलकाशा हाताने कटवलेला चेंडू 1 धाव घेतील आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना ती सुद्धा पूर्ण. तसेच या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 7. आज या ठिकाणी पडगे संघातील बरेचसे ओपनिंग जोडी आज या ठिकाणी उपस्थित नाही आहे. सुभाष ठाकूर नेहमी मागे असतात परंतु आज ते ओपनिंग जोडी गेली आहेत. बघूया चौथा चेंडू टू प्रीतम पाटील. सुंदर असा खेळून काढला प्रीतम पाटील आणि 6 धावांसाठी षटकार. एकूण धाव संख्या झाली ती 13. पुढचा गोलंदाज आहे ते पुढचा गोलंदाज नितीन तांडेल. बघूया आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याचा प्रयत्न करतील.
आणि चांगला एक सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. पुन्हा मी प्रीतम पाटीलबद्दल बोलू इच्छितो की ते नेहमीच जे आपला विभाग पूर्ण आहे त्या पूर्ण विभागातील खेळाडूंबद्दल त्यांना तंतोतंत माहिती आहे. जो खेळाडू क्रीजला असणार ते नक्कीच त्यांची वाहवा करत असतात, त्यांची मागील कामगिरीबद्दल बोलत असतात. आणि हा बघा पुढचा चेंडूवर मोठा फटका खेचलेला सुभाष ठाकूर यांनी 6 धावांसाठी षटकार. गोलंदाजाकडून लेकिन कारण पुढचाच चेंडूवर एक घानाघाती प्रहार केला सुभाष ठाकूर यांनी आणि 6 धावा ठोकल्या. बघूया अजूनपर्यंत षटकातील 4 चेंडू बाकी आहेत, कशा प्रकारे त्याचा सामना करतील. पुढचा चेंडू एक चांगला असा खेचण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव आणि किपरच्या हातातून सुटला आणि 1 धाव संख्या का त्यांना रोखता आली नाही. आणि या 1 धावेच्या वाढीनंतर संघाची धावसंख्या बॅटकट होती का लेग बाय काय बॅटकट आहे आणि धावसंख्या आणि या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. अजून 3 चेंडू आहेत ना, अजूनपर्यंत या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. चांगलासा कव्हर साईडला कटवलेला चेंडू परंतु एकाच धावेवर समाधान मानायला लागेल ते प्रीतम पाटील यांना. नक्कीच प्रीतम पाटील आणि सुभाष ठाकूर यांची जोडी नेहमीच जर क्रीजवर असली तर नक्कीच जास्तीत जास्त धावा मारण्याचा ते प्रयत्न करत असतात. बघूया अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत आणि सुंदर असा कमबॅक केला आहे ते गोलंदाजाने, निर्धाव असा चेंडू टाकला आहे. संघाची धावसंख्या 21. 2 चेंडूवरती चांगला कमबॅक करून शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेकतील तांडेल. तोही एक निर्धाव असा चेंडू फेकला. सुंदर अशी एक चांगली गोलंदाजाचे एक प्रदर्शन केलं आणि फक्त 8 धावांचं योगदान दिलंय ते नितीन तांडेल यांनी. तसेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते 21. दोन धावा काय रोखू शकले नाही ते आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 25. बरोबर ना, 25 का 24. सुंदर असा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला आणि लेग बायचा इशारा करतात अंपायर. गोलंदाज कुठेतरी एक चांगली कामगिरी करतात परंतु कुठेतरी विकेट कीपर बॉल सोडताना आपल्याला दिसत आहेत. षटकामधील 2 चेंडूंची समाप्ती झाली. अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2च संपले ना, पहिला वाईट होता, 2च बॉल झाले, पहिला वाईट होता, दुसरा पण वाईट होता ना, 2च झाले ना. अजूनपर्यंत 4 चेंडू बाकी आहेत या षटकातील.
चांगलासा मोठा फटका उचलण्याचा प्रयत्न होता प्रीतम पाटील यांचा, परंतु त्यांना काही ते जमलं नाही आणि निर्धाव चेंडूची अशी सांगता झाली. आणि चांगलासा एक कमबॅक करताना आपल्याला दिसतील ते प्रमोद भोपी. चांगलासा फुलटॉस बॉल होता, पण ते काय त्यांना समजलं नाही आणि यष्ट्या उडवलेल्या आहेत त्या प्रमोद भोपे यांनी. पंक्चर झाली काय असं संघासाठी आपल्याला काय करता नाही आलं. बघूया पुढचा फलंदाज निलेश भोईर. मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका खेचला आहे ते निलेश भोईरवरती 6 धावांसाठी. षटकार डीजे. चांगला एक कमबॅक केला फलंदाजाने, कारण मागचे बरेचसे 4-5 चेंडू निर्धाव झाले होते. त्याचमध्ये एक षटकार आला आणि काहीतरी 5 धावा खर्च केल्या होत्या 5 चेंडूवरती, परंतु शेवटच्या चेंडूमध्ये एक मोठा फटका खाल्ला आणि 11 धावा या ओव्हरमध्ये आल्या. तरीसुद्धा एक चांगला धावा दिला असं आपल्याला म्हणता येणार. आणि मी पुन्हा एकदा प्रीतम पाटील पडगे यांचं अभिनंदन करतो की त्यांचं रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा यामध्ये निवड झाली. पुढचा गोलंदाज संघाचे कर्णधार रुपेश उलवेकर तिसरा षटक घेऊन आहेत. बघूया आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या अपोजिट आहेत सुभाष ठाकूर. हे 2 असे कर्णधार आहेत की नेहमी आमच्या शनिवार रविवार किंवा हप्त्यातून तीन वेळा तरी मॅचेस होत असतात. डोकरा आणि मोडका. आता बघूया डोकरा गोलंदाज आणि मोडका फलंदाज. बघूया कशा प्रकारे आपले परफॉर्मन्स दाखवतील या ठिकाणी. ओव्हर चांगल्या प्रकारे बॉल
खेळून काढला कव्हर साईडला, एक धाव नक्कीच घेतील आणि दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न केला आणि तोही पूर्ण. आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. नेहमीच आपण पाहता येतील की रुपेश उलवेकर आणि सुभाष ठाकूर यांच्यात नेहमीच चुरशीची लढत असते, एक मैत्रीपूर्वक लढत होत असते. आजच सकाळी आपली शो मॅच झाली, त्याचे सुद्धा ही दोन्ही कॅप्टन तेच होते, गोलंदाज आणि ते फलंदाज. बघूया पुढचा चेंडू रुपेश उलवेकर टू सुभाष ठाकूर. परत त्याच पद्धतीचा चेंडू आणि सुभाष ठाकूर यांना काही समजलं नाही आणि निर्धाव. एक चांगला कमबॅक करतात गोलंदाज. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू होता. मला वाटतं काय फलंदाजाला नक्की चेंडू समजत नाही का प्रेशर आलाय, सकाळची मॅच हारली म्हणून का प्रेशर घ्यायचं नाहीये आपण. एक ती मैत्रीपूर्वक लढत होती आणि आता आपण एक 40+ ग्रामीण स्पर्धा खेळत आहोत. मागची मॅच झाली तर सध्याच्या वर्तमानमध्ये कोणती मॅच चालू आहे त्याचा आपण विचार करावा. पुढचा चेंडू रुपेश उलवेकर. पुन्हाही चांगला चेंडू होता परंतु हलक्या हाताने कटवला चेंडू आणि 2 धावा काय रोखता आल्या नाही. आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 36. या षटकातील 4 चेंडू समाप्त झाले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने कमबॅक केलाय. बघूया पुढचे 2 चेंडू कशा प्रकारे टाकतील. सुभाष ठाकूर सुद्धा एक आपल्या संघाचे एक ऑलराऊंडर म्हणून ओळखले जातात. नक्कीच मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येत असतात. नक्कीच या बॉलमध्ये मोठा फटका खेचण्याचा त्यांचा इरादा असणार. नक्कीच प्रयत्न होता परंतु झेल बाद झाला येथे. सुंदर अशी कॅच पकडली ती अशोक उलवेकर यांनी. पुढचा फलंदाज किशोर पाटील. एक मला वाटतं आतापर्यंत किती विकेट गेले या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज किशोर पाटील चांगल्या हाताने चांगल्या बॅटने कटवलेला चेंडू 2 धावाचा नक्कीच प्रयत्न करतील आणि विकेट. या 1 धाव्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 37. पडगे संघाने 37 धावसंख्या उभारली आणि 38 धावसंख्येचा एक लक्ष्य पाले संघाला दिलेला आहे. डीजे
आयोजित केलेला आहेत. तसेच नेवाळी ग्रामपंचायतचे संपूर्ण नेवाळी ग्रामस्थ मंडळ तसेच टेंभोडे ग्रामस्थ मंडळ आयोजित आपल्या या स्पर्धा पावसाळी रबर स्पर्धा या ठिकाणी आजच्या दिवशी 40+ संघ आपण खेळत आहोत. कालच्या दिवशी आपण एक ग्रामीण संघ खेळले, त्याच्यामध्ये 2 संघ पुढे गेलेत. कोलवाडी संघ आणि पालेबुद्रुक संघ हे 2 संघ पुढे आलेत. आता 40+ संघामधून कोणते संघ पुढे जातील आपण पाहूया. चला सामना सुरू करूया. ओपनिंग जोडी तुम्ही बघाल रुपेश उलवेकर आणि प्रमोद भोपी आणि पडके संघाकडून गोलंदाज निलेश भोईर. 38 धावांचा लक्ष्य का तेवढा जास्त नाही फलंदाजांना, पण पडके संघाचे गोलंदाज सुद्धा तितकेच चांगलेच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. सामना सुरू करायचा आहे. मला वाटतं पहिला चेंडू निर्धाव असा फेकला, परंतु त्या निर्धाव चेंडूवरती एक एक्स्ट्रा 2 धावा धावून काढल्या फलंदाजांनी आणि विकेट किपरला काय चेंडू समजला नाही. लेग बायच्या सुंदर असा चेंडू कटवलाय पॉइंट साईडला बघूया, परंतु 2 धावेवर समाधान मला आणि 3री धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला आणि 3 धावा पूर्ण आणि या 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 5. चांगलीशी लढत आपल्याला दिसत आहे. पालेबुद्रुक संघ आणि पडगे संघ खूप कमी असा लक्ष्य आहे. पालेबुद्रुक संघाला 38 धावांचा लक्ष्य आहे. रबर बॉल स्पर्धा म्हटला की स्कोअर जास्तीत जास्त होत असतो. एका ओव्हरमध्ये 20 धावा 28 धावा सुद्धा येतात. आपण पाहिल्या मागच्या मॅचमध्ये. बघूया पुढचा चेंडू. या ठिकाणी मगाशी आपण बघितलं होतं की माजी खासदार रामशेठजी ठाकूर हे आले होते आणि त्यांनी आपलं जे बक्षीस होतं पहिलं 20,000 आणि 10,000 आणि त्यामध्ये बक्षीस वाढून त्यांनी एकूण पहिल्या नंबरला 30,000 आणि दुसऱ्या नंबरला 15,000 असं केलं. तर याचा फायदा नक्कीच जे संघ आहेत ते घेतील. जिंकणारा संघ नक्कीच फायदा घेईल. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहेत ते निलेश भोईर. हाही चेंडू निर्धाव पद्धतीचा फेकलेला दिसतोय आपल्याला आणि एकूण पालेबुद्रुक संघाची धावसंख्या आतापर्यंत 5 धावसंख्येवर रोखून ठेवलं आहे ते निलेश भोईर यांनी. शेवटचे पुन्हा एक चांगला असा चेंडू फेकला, परंतु एक धाव काय रोखता आली नाही आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 6. आतापर्यंत 5 चेंडू फेकले आहेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. एक चांगलं एक डिफेंडिव्ह अशा प्रकारची गोलंदाजी होत असताना आपण बघाल निलेश भोईर यांच्याकडून शेवटचा चेंडू.
पुन्हा एक चांगला चेंडू कट होती, परंतु विकेट किपरला काय समजलं नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त 6. अतिशय खूप चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणता येणार, ती पण रबर बॉलमध्ये. फक्त 6 चेंडूवरती षटक संपलेला आहे. रमला सवे पुढच्या 18 बॉल 32 धावा. जातं पडगे संघाचा. बघूया आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. 18 बॉल 32 धावसंख्या पाहिजे पाळे बुद्रुक संघाला. परत एक चांगला सुंदर असा चेंडू आणि रनआउट केलेला आहे ते लव भोईर यांनी. प्लेअर बाद. पुढचा चेंडू लव भोईर. पुन्हा एक चांगल्या प्रकारे चेंडू फेकला लव भोईर यांनी. फक्त एकच धाव. एकूण धाव संख्या पडगे पाळे संघाच्या 8. चांगल्या प्रकारची कुठेतरी गोलंदाजी होत असताना या फुलटॉस फटक्यावर मोठा समाचार घेतला येते रुपेश उलेकर यांनी 6 धावांसाठी षटकार. पंचामध्ये संघाची धावसंख्या आहेत 14. अजूनपर्यंत षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि याही चेंडूवरती मोठा फटका खेचला रुपेश उलवेकर यांनी. मी मगाशीच म्हटलं होतं की रुपेश उलवेकर जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत हे लक्ष काहीच नाहीये. षटकार. एक हलका
फटका खेचून फक्त एकच धावेवर समाधान मानलंय ते रुपेश उलेकर यांनी, कारण रनआउट होता होता वाचले. काय गरज आहे. आणि या शेवटच्या चेंडूवर 2 धावा धावून काढल्या त्या फलंदाजांनी आणि पाले संघाच्या एकूण धावसंख्या 22. 2 षटकांचं खेळ संपलाय आणि 22 धावा ठोकल्या आहेत त्या फलकावरती. नक्कीच या 2 षटकांमध्ये नक्कीच कुठेतरी कमबॅक केलंय फलंदाजांनी. अजून एक महत्त्वपूर्ण एक माहिती आली आपल्या समोर. आपल्या या स्पर्धेतील 1, 2, 3, 4 ज्या ट्रॉफी आहेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, या श्री अजय मोरावकर यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेला एक मान सन्मान त्यांनी दिलेला आहे. तसेच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि सिरीज हे सचिन चौधरी वलवली यांच्याकडून आलेला आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच संतोष भोईर. या सर्व मान्यवरांचं आयोजकांकडून हार्दिक स्वागत. या ठिकाणी सामना लवकर सुरू करायचा आहे. फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये आपल्याला 16 धावांची आवश्यकता आहे. तर नक्कीच एक चांगला प्रकारचा कमबॅक दाखवला फलंदाजाने. फलंदाज म्हटलं जाईल तर रुपेश उलवेकर. पुढचा गोलंदाज सुभाष ठाकूर. बघूया सुभाष ठाकूर कशा प्रकारे गोलंदाजी पट. चांगल्या प्रकारचा चेंडू घेतला होता आणि 1 धाव काय रोखता नाही आली आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 23. सुभाष ठाकूर एक चांगले ऑलराऊंडर म्हणून ओळखले जातात आणि तसेच चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडून होत असते. आणि आता या क्षणी जास्तीत जास्त निर्धाव चेंडू कसे होतील हा त्यांचा प्रयत्न असणार. पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु झेलबाद झाले ते रुपेश उलवेकर. नक्कीच काहीतरी कुठेतरी कमबॅक केलाय पडगे संघाने. या ठिकाणी अजून एक आपल्याला एक अभिमानाची गोष्ट समजली की आपल्या विभागातून दादा भोईर किडूपडा यांची निवड रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा कामोडे संघाकडून झालेली आहे. तर त्यांचे हार्दिक अभिनंदन. बघूया पुढचे फलंदाज अशोक उलवेकर. पुढचा बॅट्समन आहे अशोक उलवेकर. स्कोर टोटल 16 15. 10 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे ती पाले संघाला. आणि पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे खेचून काढलाय आणि तेवढीच चांगल्या प्रकारची फिल्डिंग केली ती मकरंद मस्कर यांनी. खूप चांगल्या प्रकारची फिल्डिंग केली. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या आणि या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 24. अजूनपर्यंत 14 धावांची आवश्यकता आहे ती. 9 चेंडू 14 धावा. अजून एक खुश खबर आहे. राजेश कातारा आणि महेंद्र पाटील नेवाळी यांची सुद्धा रबर बॉल स्पर्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये मेडिटेक या संघामध्ये निवड. हार्दिक अभिनंदन. एक चांगला एक मोठा फटका खेचला. या फटक्यावर सुनील तांडेल यांनी षटकार.
आवश्यकता आहे ती पाले संघाला. आणि या धावावरती मोठा बटका खेचलाय आणि एक खेळलाय ते नितीन तांडेल यांनी षटकार. तसेच या आताच्या मॅच मध्ये या आता झालेल्या मॅच मध्ये 4 बॉल 17 धावांची पारी, एक मोठी पारी खेळून काढली ती नितीन तांडेल यांनी. ते त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चला पुढचे संघ नेवाळी आणि वलभ संघाचे कर्णधार. एक चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं होतं पडगे संघाने, परंतु शेवटचे 2 चेंडूमध्ये त्यांचं काहीतरी कुठेतरी